Hello everyone. Today we are going to discuss second chapter of 12th, that is mechanical properties of fluids. Okay. So when we are going to discuss mechanical properties of fluids, so first we should know what is the meaning of fluid. फ्लुइड म्हणजे काय हे आपल्याला सुरुवातीला माहित असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या 10वी मध्ये किंवा 8वी 9वी मध्ये फ्लुइड म्हणजे काय हे डिस्कस केलेलं असेल. तर फ्लुइड म्हणजे काय, द मॅटर which flows, the matter which flows याला काय म्हणतात फ्लुइड. म्हणजे काय, जे मॅटर फ्लो होऊ शकतो आणि वाहू शकतो त्याला आपण काय म्हणणार फ्लुइड. तर आपल्याला माहित आहे, सो देर आर we know there are three types of matter, that is solid, liquid and gas. अजून एक प्रकार आहे, नवीन प्रकार मॅटरचा, तो आहे प्लाझ्मा. नवीन प्रकार काय आहे, प्लाझ्मा. सॉलिड, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा हा जो प्रकार आहे, ह्याच्यामध्ये सॉलिड म्हणजे काय, लिक्विड म्हणजे काय आणि गॅस म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे. पण चौथा जो प्रकार आहे प्लाझ्मा, ह्या प्रकारात फ्री इलेक्ट्रॉन्स अँड गॅसचे जे आयन्स असतात त्यांना एकत्रितपणे प्लाझ्मा म्हणतात. ओके. सो सॉलिड, लिक्विड, गॅस आणि फोर्थ टाइप इज प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आणि गॅस आयन्स असतात. तर ह्यालाही मॅटरच्या टाइप मध्ये इन्क्लूड केले, त्याला नवीन नाव दिलेलं आहे प्लाझ्मा. तर तुम्हाला मे बी अप्पर क्लासेस मध्ये हे प्लाझ्मा येऊ शकतो, त्याचा अभ्यास स्टडी राहू शकतो, पण आता 12वीत नाहीये तरी पण. सो बेटर टू नो, वी आर जस्ट गिविंग हिंट प्लाझ्मा म्हणजे काय. ठीक आहे. तर आता सॉलिड, लिक्विड, गॅस ह्या तीन पैकी आपण फ्लुइड कशाला म्हणणार, लिक्विड आणि गॅस. लिक्विड, गॅस, प्लाझ्मा या तिघांना एकत्रितपणे म्हणतात फ्लुइड्स. कंबाइनली दे कॉल्ड एज अ फ्लुइड. मग काय म्हणालो आपण, काय म्हटलं, फ्लुइडची प्रॉपर्टी काय असते, जे मॅटर फ्लो होऊ शकते आणि स्वतःहून, द मॅटर विच आर कॅपेबिलिटी ऑफ इट्स ओन टू फ्लो, स्वतःहून फ्लो होण्याची कॅपेबिलिटी असते, किंवा छोटस असं काहीतरी छोटं फोर्स दिल्यावरही ते फ्लो होऊ शकते, त्याला आपण काय म्हणणार फ्लुइड. तर सॉलिड बघा, सॉलिड स्वतःहून फ्लो होत नाही. इफ यू गिव्ह जास्त, जर आपण स्वतःहून फ्लो होणारच नाही, जास्त जर फोर्स दिला तरच फ्लो होऊ शकतो. पण लिक्विड आणि गॅस आणि प्लाझ्मा तसे नसतात, त्यांना स्वतःहून फ्लो होण्याची टेंडन्सी असते. गॅसही फ्लो होऊ शकतो, लिक्विडही फ्लो होऊ शकतो, आणि प्लाझ्मा म्हणजे काय, फ्री इलेक्ट्रॉन्स आणि गॅस आयन्स आहे. तर फ्री इलेक्ट्रॉन्स पण ट्रॅव्हल करतात, फ्लो होतात. मग कंबाईनली एकत्रितपणे तिन्ही मॅटरच्या टाईपला फ्लुइड्स असं म्हणतात. तर ह्या चॅप्टर मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या चॅप्टर मध्ये आपण लिक्विडचा अभ्यास करणार. मॅक्झिमम स्टडी वी आर गोइंग टू स्टडी अबाउट लिक्विड. मग याच्यात आपल्याला दोन पॉइंट्स येणार, एक आहे हायड्रोस्टॅटिक आणि एक आहे हायड्रोडायनामिक्स. दोन प्रकार आहेत, एक हायड्रोस्टॅटिक आहे, हायड्रोडायनामिक्स. हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय, जेव्हा लिक्विड जो आहे तो रेस्टवर आहे तेव्हा कसा बिहेवियर आहे त्याचा, है ना. सपोज एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये सपोज एखादं लिक्विड आहे. नाउ इट इज ॲट रेस्ट, इट इज नॉट फ्लोइंग.
ओके. सो रेस्टवर असताना त्याचे प्रॉपर्टीज, त्याचं काय बिहेवियर आहे ह्याचा अभ्यास करत असेल तर ते कशामध्ये येणार, हायड्रोस्टॅटिक. आणि जर फ्लो होत असेल लिक्विड, म्हणजे डायनॅमिक्स म्हणजे काय, मूव्ह ऑन, चेंज आहे. जर लिक्विड फ्लो होत असेल तर तेव्हा त्याचं बिहेवियर कसं असते त्याचा अभ्यास करत असेल तर ते अभ्यास कशामध्ये येणार, हायड्रो डायनॅमिक्स मध्ये. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये करणार आहोत. तर बिफोर गोइंग टू दॅट वी शुड नो द सम प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आपल्याला माहित असलं पाहिजे फ्लुइडचे काय प्रॉपर्टीज असतात. सो लेट्स डिस्कस दॅट नाव. प्रॉपर्टीज बघणार, त्याच्यानंतर आपण समोर जाऊ. ओके. नाव सी, 11वी मध्ये तुम्ही बघितलेलं आहे इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी म्हणजे काय, सपोज एखाद्या ऑब्जेक्टवर मी जर फोर्स लावत असेल बाहेरून, इफ आय एम अप्लाइंग एन एक्सटर्नल फोर्स फ्रॉम आउटसाइड एनी ऑब्जेक्ट, ओके, काय होणार, सुरुवातीला हा जो ऑब्जेक्ट आहे तो रेजिस्ट करणार. कशाला रेजिस्ट करणार, जो मी फोर्स लावत आहे ना ह्या ऑब्जेक्टला स्वतःचा काहीतरी त्याचा इनर्शिया आहे. तो इनर्शिया काय करतो, हा जो मी फोर्स लावत आहे त्याला सुरुवातीला अपोज करणार. पण हा जो फोर्स मी लावत असेल तो जास्त असेल, त्या बॉडीच्या त्या ऑब्जेक्टच्या इनर्शियापेक्षा जर जास्त असेल तर काय होणार, हा जो ऑब्जेक्ट आहे एकतर इकडे बेंड होणार, इट विल बेंड टुवर्ड्स दिस और इट विल ब्रेक. ओके. सो दीज आर द पॉसिबल केसेस. ओके. इट विल चेंज इट्स शेप और साइज और इट विल ब्रेक. ओके. सपोज हा त्याचं शेप किंवा साईज जर बदलत असेल, ओके, कधी फोर्स लावला पण फोर्स काढून टाकल्यावर काय होत आहे, फोर्स काढून टाकल्यावर जो त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजला येत असेल तशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार, इलॅस्टिसिटी. ओके. तो सॉलिड मध्ये खूप सारे आहे, जसं रबर वगैरे असेल, हे कोणते प्रॉपर्टी दाखवणार, इलॅस्टिसिटी. हे तुम्ही 11वीच्या ह्याच्यात बघितलेलं असेल. तर लिक्विड आणि गॅस हे जे फ्लुइड्स आहेत आणि सॉलिड काय करतो पहा, मी काय म्हटलेलं आहे, सॉलिडचं कोणतंही हे असू द्या सॉलिड, जेव्हा मी फोर्स लावणार सुरुवातीला ते रेजिस्ट करणार, त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स असतो. सॉलिड हॅव इट्स ओन रिस्टोरिंग फोर्स, इट्स ओन इनर्शिया. तो काय करतो, मी जे फोर्स लावत आहे त्याला रेजिस्ट करतो. पण लिक्विड आणि गॅस तसं नसतं. लिक्विड अँड गॅस डिफॉर्म करतो, परमनंटली डिफॉर्म होतो. सपोज मी बाहेरून एखादा फोर्स लावत असेल आहे की नाही, परमनंटली त्याचं काय होणार, डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन म्हणजे काय, त्याचं फॉर्म बदलणार. तर लिक्विड आहे, सपोज कंटेनर मध्ये लिक्विड आहे, ठीक आहे, थोडंसं जर हे काढून टाकलं आहे की नाही, पहिले इथपर्यंत पाणी ते वाहत गेलं आहे की नाही, डिफॉर्मेशन झालं. बरोबर. थोडासा फोर्स लावला तरी काय होणार, डिफॉर्मेशन होणार. म्हणजे मी रेजिस्ट नाही करणार, मी जे फोर्स लावतो त्याला अडवणार नाही, त्याची प्रॉपर्टी नाही आहे. जशी सॉलिडची आहे, सुरुवातीला ते अडवणार, नंतर जास्त जर फोर्स लावत असेल तर ते डिफॉर्म होणार. पण इथे तसं नाही, एक थोडंसं मायन्यूट फोर्सला पण डिफॉर्मेशन होणार आणि ते रेजिस्ट नाही करणार, त्याला रेस्टोरिंग फोर्स नसतो. कशाला, लिक्विड आणि गॅस. सो बिफोर गोइंग टू दॅट प्रॉपर्टी यू शुड नो दिस. हे माहीत असलं पाहिजे की डिफॉर्मेशन म्हणजे काय, सॉलिड रेजिस्ट करतो, लिक्विड आणि गॅस एक्सटर्नल फोर्सचा मॅक्झिमम रेजिस्ट करत नाही. ओके. So let's see some of the properties. So first we'll see ideal properties of fluids. टॉपिक काय, आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके. पहा इथं काय म्हटलं आपण, आयडियल. ओके. आयडियल म्हणजे काय, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. अगेन आपण प्रत्येक कोणतीही गोष्ट 100% परफेक्ट नसते. ओके.
जर बल्ब असेल, लाईट असेल, ते 100% आपल्याला प्रकाश देणार नाही. लेकिन त्याची इफिशियन्सी 100% नसते. कोणतीही गोष्ट असू वर्ल्डमध्ये, दॅट कुडंट बी 100%. मग ते आपण काय म्हणणार, आयडियल. सुरुवातीला आयडियल प्रॉपर्टीज बघणार, नंतर त्याची प्रॅक्टिकल प्रॉपर्टी, म्हणजे जसं आहे तसं. सो आयडियल प्रॉपर्टीज मध्ये काय म्हटलेलं आहे, फर्स्ट प्रॉपर्टी आहे द फ्लो इज इररोटेशनल. फ्लो इज इररोटेशनल म्हणजे लिक्विडचा जो फ्लो आहे तो रोटेट न होणार, सरळ जाणार. हे त्याची आयडियल प्रॉपर्टी नाही, सॉरी आहे. दिस इज द इट्स आयडियल प्रॉपर्टी. बरोबर, जेव्हा तो सरळ जाणार. सेकंड, इट इज नॉन विस्कस. सेकंड प्रॉपर्टी काय म्हणतो, इट इज नॉन विस्कस. नॉन विस्कस म्हणजे काय, फ्लुइडला, लिक्विड असो किंवा गॅस असो, त्याच्यामध्ये फ्रिक्शन नाही राहणार आहे की नाही. सपोज हे लिक्विड आहे, सपोज इट इज अ लिक्विड. सो टू अंडरस्टँड द लिक्विड, आपण लिक्विडला डिफरंट लेयर्स मध्ये कन्सिडर करतो. and as we will imagine that there are different layers of liquid. तर ह्या लिक्विड मध्ये त्याच्या बिटवीन लेयर मध्ये किंवा ड्रॅगिंग फोर्स नसतो असं त्याला म्हटले. कधी आयडियल तसं नसते, पण देर आर सम फ्रिक्शन. लिक्विडच्या पाण्याच्या आतमध्ये पण काही फ्रिक्शन असतो, पण आयडियल असं म्हणत आहे की इट इज नॉन विस्कस. म्हणजे विस्कॉसिटी ही प्रॉपर्टी फ्लुइडला नसते असं आयडियली म्हटलेलं आहे, पण हे प्रॅक्टिकली नाही. ओके. थर्ड आहे इट्स फ्लो इज स्टेडी. त्याचा जो फ्लो आहे तो स्टडी एकसारखा असतो, जसं इथं बघितलं इररोटेशनल तसं नसतो, पण काहीतरी फ्लो इकडे तिकडे डिस्टर्ब होतो. स्टडी आहे म्हणजे प्रत्येक पॉइंटला लिक्विड जेव्हा फ्लो होत असते तेव्हा प्रत्येक पॉइंटला किंवा प्रत्येक लेअरला त्याची जे वेलॉसिटी आहे, लिक्विडची जे वेलॉसिटी आहे ते कॉन्स्टंट आहे. लिक्विड्स वेलॉसिटी इज कॉन्स्टंट असं म्हटलेलं. आयडियल प्रॉपर्टीज आहेत. प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही, लक्षात घ्या. दिस आर द आयडिया. ओके. सो लास्ट इज चौथी प्रॉपर्टी आहे, इट इज इनकम्प्रेसिबल. लिक्विड काय, इनकम्प्रेसिबल. इनकम्प्रेसिबल म्हणजे काय, सपोज एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये लिक्विड, हे त्याचं आउटर लेअर आहे, वरचं सरफेस आहे. सपोज आय प्रेस दॅट, मी जर त्याला प्रेस करत असेल तर काय होणार, त्याचं दबलं जाणार का, वरचं सरफेस नाही, माझा आतमध्ये जाणार. तर कंप्रेस होतो का, गॅस आणि लिक्विडला कंप्रेस करू शकतो का आपण, नाही. वी कॅन कंप्रेस द सॉलिड, सॉलिडला करू शकतो, पण लिक्विड आणि गॅस, प्लाझ्मा, हे जे फ्लुइड्स आहेत हे काय इनकम्प्रेसिबल आहे. म्हणून ह्याची डेन्सिटी जी आहे ती कॉन्स्टंट असते. डेन्सिटी इज व्हॉट, इज कॉन्स्टंट. ओके. सो दीज आर द आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. काय, इररोटेशनल आहे, फ्लो होताना सरळ जाणार. नॉन विस्कस आहे, त्याच्यामध्ये ड्रॅगिंग फोर्स नाही आहे असं म्हणतात. फ्लो स्टडी राहणं म्हणजे वेलॉसिटी प्रत्येक पॉइंटला कॉन्स्टंट राहणं. आणि इनकम्प्रेसिबल म्हणजे डेन्सिटी काय, फ्लुइड्सची कॉन्स्टंट राहणं असं आयडियली म्हटलेलं आहे, पण प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही. ओके. आता आपण प्रॅक्टिकली जे पॉसिबल आहे ते प्रॉपर्टीज बघू. जस्ट प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इज पॉसिबल. आपण याला ज्या कंटेनर मध्ये घेतलं, कोणताही फ्लुइड असतो, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा, आपण त्याला ज्या कंटेनर मध्ये घेतो त्या कंटेनरचं ते शेप घेऊन घेतो. लिक्विड असेल, पाणी असेल, बॉटल मध्ये टाकलं तर बॉटलचं शेप घेणार, दुसऱ्या कंटेनर मध्ये टाकलं तर कंटेनरचं शेप घेणार, गॅस असेल तर सिलेंडर मध्ये टाकलं त्या सिलेंडरचं शेप घेणार. So it acquires shape of container.
shape of the container. ओके. आणि सेकंड प्रॉपर्टी आहे त्याला विस्कोसिटी राहणार. ओके. सो देर इज सम विस्कोसिटी इन लिक्विड. ते विस्कोसिटी काय, विस्कोसिटी कशाला म्हणणार हे आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार. सो इट हॅज विस्कोसिटी. आयडियल मध्ये म्हटलेलं आहे की त्याला विस्कोसिटी नसतो, पण याच्यामध्ये विस्कोसिटी राहणार. ओके. सो दीज आर द सम प्रॉपर्टीज. आणि फ्लो तर होणारच. फ्लुइड काय होतो, फ्लो होतो. इट विल फ्लो. ओके. सो दीज आर सम प्रॉपर्टीज विच आर प्रॅक्टिकली पॉसिबल. जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे ते प्रॉपर्टी. तिचे पहिले जे पाहिजे ते आयडियल. सो 100% तसं नाही राहणार. त्याच्यातले काही प्रॉपर्टीज राहणार पण 100% नाही राहणार. हे प्रॉपर्टीज राहणार. कंटेनरचं जे शेप आणि साईज येणार, विस्कोसिटी राहणार, फ्लो होतो, हे सगळे तिथे प्रॅक्टिकल प्रॉपर्टीज आहेत. सो आय होप यू अंडरस्टूड द इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर. इंट्रोडक्शन घेतलेलं आहे आपण सध्या. त्याच्यानंतर आपण जो टॉपिक आहे प्रेशरबद्दल माहिती सांगितली आहे. फ्लुइड जो आहे तो कसं प्रेशर अप्लाय करतो त्याबद्दल माहिती सांगितलेलं आहे. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके. थँक्यू.